आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय ग गावछाप? हा काय माझं घर म्हणजे तुला धर्मशाला वाटते का? कधी पण तुझं घाण तोंड उचलून इथे येतेस? कितक्या वेळा मी तुझा इन्सल्ट करते, इनफ नाहीये का? लाज लज्जा शरम नाहीये का तुला? हात सोड। नाही सोडणार। काय करशील सांग ना, काय करशील? काल पूजेच्या वेळेस रेश होता म्हणून तुला काहीच नाही बोलले, पण आज नाही। तू हे माझी श्रीमंती बघून, हे इस्टेट, ही प्रॉपर्टी बघून तोंडात पाणी सुटलंय ना? तुला आता याची सगळ्याची हाव आली आहे, राईट? पण मी हे नाही होत देणार। तू माझा हक्क चोरण्याचा ट्राय करतेयस। तुला आधीच सांगून ठेवतेय, हा तुझा जो गेम आहे ना, माझ्या आजीशी गोड गोड बोलून तुझ्या जाळमध्ये तिला फसवून घ्यायचंय, नाही चालणार आहे। हेच शिकवलंय का ग तुला तुझ्या पॅरेंट्सने? हा, श्रीमंत लोक दिसले की त्यांच्या मागे लागायचं, त्यांच्याशी गोड बोलायचं, त्यांना स्वतःच्या जाळमध्ये फसवायचं आणि त्यांचे पैसे चोरून निघायचं। डोळ्यातून पाणी येतंय का? मी खरं बोलते म्हणून? माझा बोलल्यावर तुला इतकं हर्ट होत असेल ना, ते इथून निघून जा। चल निघ। कमळी, लागलं नाही ना तुला बाळा? आणि का आजी, मी तुला शेवटचं सांगतेय, मला ही कमी टमळी गावछाप आपल्या घरात नकोय। ही काय पद्धत झाली वागण्याची? खरंच असं वागतेस ना, वाटतं एक कानाखाली वाजवावी। तुला बोलून काय उपयोग आहे म्हणा? चूक तुझी नाहीये, तुझ्या आईची शिकवण आहे ही। तिच्या अति लाडाने शेफारलीस तू, बिघडत चाललीस। कसं वागतेस तू? खरंच तुला माझी नात म्हणायची लाज वाटते मला। आई, रागिणी थांब, तिथेच थांब तू। इथे आता काय घडलंय तुला काही माहिती नाहीये, एक शब्द बोलू नकोस। या घरामध्ये लाडाची पोर म्हणून जे जे हवं ते मिळत गेलं तुला, म्हणून शेफारलीस तू। स्वतः चूक करायची आणि दुसऱ्यांना डोळे दाखवायचे, हा कसला माझा एवढा तुला? हे असलं वागणं या घरात मी मुळीच खपवून घेणार नाही। अनिका, अनु बेबी, अनु बेबी, ऐक ना माझा बच्चा। ए बच्चू, कमळी, अनिका खूप चुकीचं वागली आहे, पण तू समजूतदार आहेस ना, तिला माफ करशील? जी। होईल ती शांत। तुझ्यातले अर्धे गुण जरी आमच्या अनिकात असते ना, तरी आम्ही धन्य झालो असतो बघ। तुझ्यावर जे संस्कार झाले तशा संस्कारांमध्ये वाढली असती ना अनिका, तर तुझ्यासारखीच गुणी आणि मनमिळाऊ झाली असती ग। जाऊ दे, अगं इंगी पण आली असेल ना तुझ्या बरोबर? बोलव तिला, तुम्ही आधी दोघी नाश्ता करून घ्या। हा, सुजाता ताई, यांना जरा नाश्ता द्या। हा, आले आले, मी आहे आजोबांजवळ आहे, तुम्ही जा आधी नाश्ता करून घ्या। मी माझं कार्ड ठेवून जातो, काही वाटलं तर फोन करा प्लीज। खरं
तर माझी कमळी आणि आबा माझ्या वाढदिवसाला नाही म्हणून माझा जीवच राहीना झालता. पण तुम्ही माझ्या वाढदिवसाला मंदिरात माझ्या नावानं पूजा घातली हे बघून मला लय आनंद झाला बघा. खरं तर तुम्ही बाप लेक एकाच शहरात असून बी एकमेकांना भेटू शकत नाही, पण माझा विश्वास आहे तुम्हाला बी आपल्या लेकीची तेवढीच आठवण येत असणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी आणि अनिकाची बरोबरी होऊ शकत नाही. काय नाव काय तुझं? कमळी, चिखलातलं कमळ. आणि माझी अनिका राजकन्या, राजकुमारी. नजरेला नजर देऊन काय बोलतेस? माझ्या समोर नजर वर करायची नाही, खाली. मॅडम काही हवं आहे का तुम्हाला? नाही. आई एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतात? नाही, ऋषीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला सगळं सांगायला हवं. याचा फोन का लागत नाहीये? घरी आल्या आल्या आधी ऋषीला ही बातमी सांगायला पाहिजे. या वहिनीने थोडेसे लाड काय केले, कौतुक काय केलं तर लगेच अगदी हुशारूनच गेलीस तू. हे बघ, तुला सांगते, अन्नपूर्णा वहिनी आणि अनिका यांचं रक्ताचं नातं आहे. आजी आणि नात, रक्ताचं नातं. भांडतील, रागावतील, रुसतील, सगळं होईल आणि थोड्याच वेळाने एकमेकींशी बोलायला लागतील, कारण रक्ताच्या नात्यामध्ये हे असंच असतं. पण तुझं काय? तू म्हणजे ना हे पायपुसण आहेस. पायपुसण्याची जागा कुठे असते? त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या लायकीप्रमाणे राहायचं. खरंय, पण पाय पुसण्याचा उपयोग पाय पुसायला तरी होतो, त्यांना घरात घाण होत नाही. आगाऊपणे बोलू नकोस. तू अजून ओळखलं नाहीयेस मला. तू मला माझ्या इथं आजूबाजूला सुद्धा दिसता का मला? माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास ना तर मी काय करेन माहित नाही तुला. आणि आणखी एक, आता इथे जे काही बोलणं झालंय ना त्यातली एकही गोष्ट अन्नपूर्णा वहिनीच्या कानावर जाता कामा नये. जर का गेली तर मी काय करेन ते सांगता येणार नाही. कडूआजी, नका काळजी करू, मी नाही सांगणार कोणाला काहीच. मला लावालावी करायची सवय नाही. माझ्या आईनं मला चांगलं शिकवलंय. फक्त तुम्ही की नाही, तुमच्या लाडक्या नातीला 4 चांगल्या गोष्टी शिकवाच, नाहीतर हे लोकांसमोर असं ऐकायला लागणार नाही.